पाहू शकता साबुदाणा आणि बटाटा पापड हे किती पांढरे शुभ्र आणि 3 पट फुलणारे झालेले आहेत ते. सर्वात आधी 1 किलो साबुदाणा रात्रीत भिजत घातला होता. सकाळी तो छान फुललेला दिसत आहे. आता तो मोकळा करून घेऊया. 1 किलो साबुदाण्याच्या पापडांसाठी 1 किलो बटाटे किंवा त्यापेक्षा कमी बटाटे कुकरमध्ये उकळून घेतलेले आहेत आणि यात वाटलेली हिरवी मिरची घालूया. आपल्या चवीनुसार मीठ. जर तुम्हाला जिरे हवे असतील तर टाकू शकता, पण आमच्या इथे उपवासाला जिरे टाकत नाहीत, त्यामुळे ते मी स्किप करते. आता एका पातेल्यात थोडे पाणी गरम करून घेऊया. त्यात साबुदाणा थोडा 5 मिनटं वाफवून घेऊया. वाफवून झाल्यानंतर तो बटाट्यासोबत नीट मिक्स होईल. पाहू शकता साबुदाणा खूप मोकळा झालेला आहे. आपण 5 मिनटासाठी ते झाकून ठेवूयात आणि तो चांगल्या प्रकारे 5 मिनटाची त्याची उकड काढलेली आहे आपण. आता बटाटे मगाशीचे उकडं टाकलेले त्याचे साल काढून घेतलेले आहेत. एका पातेल्यामध्ये थोडंसं पाणी उकळायला ठेवलेलं आहे. आता त्यात सगळं मिश्रण हे आपण एकत्र करून टाकतोय. ते 5 मिनटासाठी पुन्हा झाकून ठेवत आहे. सगळ्या गोष्टी उकडल्या असल्यामुळे त्याला टाईम लागणारच नाही. आता पळीने ते पापड उन्हात टाकून झाल्यानंतर 2 दिवसात तुम्ही बघू शकता किती छान वाळलेले आहेत ते आणि तळल्यानंतर 3 पट छान फुलतातही. नक्की ट्राय करून पहा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.